नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनीस संयमीला कॉलेजवर ड्रॉप करायला येतो आणि म्हणतो, सॅम लवकर येण्याचा प्रयत्न कर आणि जर उशीर होणार असेल तर तसं कळव. तेव्हा संयमी म्हणते या. पुढे तो विचारतो, फोन चार्ज आहे ना? त्यावर संयमी म्हणते 12% आहे. हे ऐकल्यावर अनीश म्हणतो, व्हॉट्स रॉंग विथ यू सॅम? फोन का चार्ज करत नाहीस ग तू? हे बघ आता कॉलेज सुरू झालं आहे. बी अ बिट ऑर्गनाइज. भैरवीला बघ, 2-2 पॉवर बँक्स आहेत तिच्याकडे. तरीसुद्धा जर फोनची बॅटरी 20% असली तरीही बाहेर पडत नाही ती, कितीही इमर्जन्सी असली तरी. शिक तिच्याकडून काही. त्यावर संयमीला हसायला येतं. अनीश विचारतो, हसतेस काय? तेव्हा संयमी म्हणते, काका तू माऊच्या किती छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करतो, बट आय लव्ह दॅट. त्यावर अनीश म्हणतो, बरं जा जा, लवकर जा नाहीतर पहिलं लेक्चर मिस होईल तुझं. तेव्हा संयमी म्हणते, ओके बाय, आणि पुन्हा फिरून म्हणते, बाय द वे हॅपी वन. त्यावर अनीश विचारतो, व्हॉट? त्यावर संयमी म्हणते, व्हॉट म्हणजे काय? तुझ्या लक्षात नाही आहे की माझ्या लक्षात आहे म्हणून तुला आश्चर्य वाटतंय? पण अनीशच्या काही लक्षात येत नसतं. तेव्हा संयमी म्हणते, काका तुमच्या लग्नाला आज 1 महिना पूर्ण झाला आहे, त्यामुळे सेलिब्रेशन झालं पाहिजे. पुढे ती म्हणते, नाही नको, ते मामा मामी गेले ना की आपण सेलिब्रेट करू. त्यावर अनीश म्हणतो, ऑल राईट बाय, आणि संयमी तिथून जाते. इकडे सोसायटीच्या ऑफिसमध्ये देसाई, तोरणे आणि सातपुते बसलेले असतात. तितक्यात किशाभाऊ तिथे येतात आणि म्हणतात, काय राजे हो, काय चाललंय? तेव्हा देसाई त्यांना म्हणतात, तुम्ही माझगावकरांचे पाहुणेच ना? त्यावर किशाभाऊ म्हणतात, हो. तेव्हा तोरणे किशाभाऊंना विचारतात, तुम्ही इथे कशाला आलात? त्यावर किशाभाऊ म्हणतात, काय नाही, आपलं घरात वेळ जात नव्हता, म्हटलं जरा पाय मोकळे करून येऊ म्हणून आलो. तेव्हा सातपुते त्यांना विचारतात, मग अजून किती दिवस मुक्काम? त्यावर किशाभाऊ म्हणतात, काय नाही, आपलं अजून थोड्याच दिवस. पुढे ते विचारतात, काय काय काम चालू आहे? त्यावर देसाई म्हणतात, अहो आमचं काय नेहमीचंच, हे कागदी घोडे नाचवायचे, त्याची तयारी चालू आहे. त्यावर किशाभाऊ म्हणतात, बाप्पा, तुमच्या शहरात घोडे कागदी असतात? त्यावर देसाई म्हणतात, अहो तसं नाही हो, आमचं सोसायटीचं रिडेव्हलपमेंटचं चालू आहे ना, त्यासाठी 2-3 बिल्डर आलेत, तेच प्लॅन इतर डॉक्युमेंट्स मागवलेत आम्ही. त्यावर किशाभाऊ म्हणतात, हो मस्त मस्त. तेव्हा सातपुते म्हणतात, फक्त इतर मेंबर्सला ते पटायला हवं, खास करून तुमच्या भाऊजींना. त्यावर किशाभाऊ म्हणतात, काऊन, त्यांना नको आहे का नवी बिल्डिंग? त्यावर देसाई म्हणतात, अहो नवी बिल्डिंग तर सोडा, मोठा फ्लॅट पण मिळणार आहे, पण माझगावकर अडून बसलेत. आता बघूया परत एकदा विचारून, पटलं तर पटलं. त्यावर सातपुते म्हणतात, आता त्यांच्या घरात माणसं वाढली आहेत म्हणून बघू विचार बदलतो का. तेव्हा तोरणे म्हणतात, काय सगळ्यांनाच मोठी घरं मिळणार आहेत हो, घरात पाहुणे येतात, गरजा वाढल्या आहेत, सुखसोयींची सगळ्यांनाच गरज आहे हो. त्यावर देसाई म्हणतात, हो पण एक वेळा कावळा पांढरा होईल, बगळा काळा होईल. तितक्यात किशाभाऊ त्यांना विचारतात, ते काऊन होईल? त्यावर देसाई म्हणतात, अहो असं म्हणायची पद्धत आहे हो, मुद्दा काय, जग इकडचं तिकडं होईल पण माझगावकर मागे हटतील, शक्यच नाही. इकडे ईश्वर तुषारला अशोक मामांकडे घेऊन आलेला असतो, तेव्हा तो अशोक मामांना म्हणत असतो, मी का माघार घ्यायची? काका तुम्ही तर मला लहानपणापासून ओळखतात, मी किती करिअर ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला माहिती आहे. माझा जॉब फिरतीचा आहे, नवा देश, नवी भाषा, नवीन माणसं, नवीन चॅलेंजेस, हे सगळं अट्रॅक्ट करतं मला, पण त्या सैफालीला या कशाचीच किंमत नाही आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आहे किंमत आहे बाळा, ती तरी किती दिवस तुझ्याशिवाय राहणार? त्यावर तो म्हणतो, मग मी काय माझी नोकरी सोडू का, माझ्या पायात बेड्या घालून घेऊ का? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही नाही, तसं अजिबात नाही आहे. तू जा, तुला कुठे जायचे तिकडे जा, पण तिला बरोबर घेऊन जा. त्यावर तो म्हणतो, तिला? काका ओ कशी आहे ती? किती टिपिकल आहे, कम्प्लीट काकूबाई आहे ती. हे ऐकल्यावर ईश्वरला आणि अशोक मामांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा तुषार म्हणत असतो, काका माणसांनी बदलायला नको का? मी पण बदललो ना, तिने पण स्वतःला बदलायला नको का काका? कशी राहते, सॉरी टू से, पण मला ना तिला 4 चौघात घेऊन जायला लाज वाटते. मला ना सतत असं वाटत असतं की तिच्यामुळे मला लोक जज करतील, म्हणून ना मी तिला कुठं घेऊनच जात नाही. त्यावर अशोक मामा त्याला विचारतात, मग आता तुला काय करायचं आहे, सांग. त्यावर तो म्हणतो, मला ना घटस्फोट घ्यायचा आहे आणि तोही लवकरात लवकर. इकडे संयमी कॉलेजवरून परत घरी आलेली असते. तेव्हा
किशाभाऊ आणि राधावहिनींचं काहीतरी बारीक बोलणं तिच्या कानावर येतं. राधावहिनी म्हणत असतात, डोळे आहेत का गोट्या, अहो इथे खाली बघा ना. तेव्हा संयमीला डाऊट येतो म्हणून ती दरवाजातून आत डोकून बघते, तर किशाभाऊ आणि राधावहिनी अशोक मामांच्या कपाटात काहीतरी करत असतात. संयमी मध्ये जाऊन त्यांना विचारते, काय चाललंय हे? तिला बघून राधावहिनी आणि किशाभाऊ घाबरतात. संयमी त्यांना विचारते, काही हवं आहे का तुम्हाला? तेव्हा काय बोलावं ते त्यांना समजत नसतं. किशाभाऊ म्हणतात, मले नाही नाही, आणि ते राधावहिनीवर ढकलतात आणि विचारतात, तुले काही हवं आहे? त्यावर ताई म्हणतात, मला पण नाही बा. तुम्हाला काही हवं होतं का? असं ते एकमेकांवर ढकलत असतात. त्यावर संयमी त्यांना विचारते, मग काय शोधत होतात तुम्ही आजोबांच्या कपाटात? त्यावर किशाभाऊ म्हणतात, बाप्पा हे आजोबांचं कपाट आहे, मलाही नव्हतं माहीत. तुला माहीत होतं का? त्यावर राधावहिनी पण नाटक करू लागतात, मला कुठं माहीत बाप्पा, हे आजोबांचं कपाट आहे. नाही ते काय झालं संयमी, आम्ही दोघं जरा बोर होऊन राहिलो होतो. म्हटलं काय करावं. म्हटलं कपाटात एखादा अल्बम असेल फोटोंचा, म्हटलं बघत बसावं. तेवढ्यात टाईमपास होतो ना. त्यावर संयमी म्हणते, मग मी देते ना शोधून. त्यावर किशाभाऊ म्हणतात, नको नको जाऊ दे. त्यावर संयमी म्हणते, का? मी आले म्हणून इंटरेस्टच संपला फोटो बघायचा. त्यावर किशाभाऊ म्हणतात, तू अचानक कशी काय आली? आणि ते राधावहिनीला म्हणतात, पोट्टी आज लवकरच आली ना कॉलेजवरून. त्यावर संयमी म्हणते, हीच वेळ आहे माझी परत यायची, आणि बाकीचे येत असतील हळूहळू. त्यावर राधावहिनी म्हणतात, हो का, हीच वेळ आहे का? चल थकली असशील ना, तुला चहा नाश्ता करते. त्यावर संयमी म्हणते, नाही नको थँक्स, पण इथून पुढे काही हवं असलं तर मला एकदा विचारत जा. त्यावर राधावहिनी म्हणतात, हा बाई तुलेच विचारत जाऊ इथून पुढे. असं म्हणून ते बाहेर येतात आणि एकमेकांना दोष देऊ लागतात. संयमीला मात्र त्यांच्यावर डाऊट आलेला असतो. इकडे अनिश भैरवीला कॉल करतो आणि विचारतो, कुठेस? त्यावर भैरवी म्हणते, काही नाही, जस्ट निघाली आहे. त्यावर तो विचारतो, म्हणजे ऑन द वे आहेस का? त्यावर ती म्हणते, नाही, ऑफिसच्या बाहेर आली आहे. तेव्हा अनिश तिला म्हणतो, बरं ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. त्यावर भैरवी विचारते, काय झालं? गाडीला परत टेंट पडला का? लागलं नाही ना तुला? ओके आहेस ना? त्यावर तो म्हणतो, अगं नाही गं. त्यावर ती म्हणते, थँक गॉड. आणि ती म्हणते, बरं ऐक ना अनिश, येताना जरा बासमती तुकडा आण. हे ऐकून अनिश तिला विचारतो, काय? त्यावर ती म्हणते, बासमती तांदळाचा प्रकार. त्यावर अनिश म्हणतो, माहिती आहे मला. भैरवी म्हणते, आणि हो, आणखी काही सामान हवं आहे, आणि ती सामानाची लिस्टच सांगू लागते. तेव्हा अनिश तिला म्हणतो, ऐक ना, मी तुला आज पिकअप करायला येऊ? त्यावर भैरवी म्हणते, नाही नको, मी येईल. त्यावर अनिश म्हणतो, ऐक ना, येतो मी, तू थांब प्लीज. त्यावर भैरवी म्हणते, ओके, आणि ती फोन ठेवते. अनिशने इकडे भैरवीसाठी अंगठी गिफ्ट आणलेली असते. इकडे भैरवी अनिशची वाट बघत उभी असते. तेवढ्यात हर्षा तिथे येते. तिला बघून भैरवी म्हणते, आता काय? तेव्हा हर्षा म्हणते, चिल मॅन, चिडण्यासारखं एवढं काही झालेलं नाही आहे. मला वाटलं ते बोलले मी, आणि तुला जर नसेल पटलं तर आय एम रिअली सॉरी. त्यावर भैरवी म्हणते, इट्स ओके. तेव्हा हर्षा तिला म्हणते, चल सोडते मी तुला. त्यावर भैरवी म्हणते, नाही नको, अनिश येतोय मला घ्यायला. त्यावर हर्षा म्हणते, ओ रिअली? तेव्हा भैरवी तिला म्हणते, आता यावर पण काही म्हणणं आहे का तुझं? त्यावर हर्षा म्हणते, अगं नाही गं, पण आता अनिश येतोयस तर मी त्याला भेटून जाते. त्यावर भैरवी म्हणते, ओ नो प्लीज, तू उगाच त्याला काहीतरी बोलू नकोस. तेव्हा हर्षा म्हणते, अगं मला काय वेड लागलं आहे का त्याला काही बोलायला? आय विल जस्ट हॅव रँडम कॉन्व्हर्सेशन विथ हिम, दॅट्स इट. इकडे राधावहिनी किशाभाऊंना म्हणत असतात, माय बहीण कशी होती पोट्टी, कशी बोलून राहिली? त्यावर ते म्हणतात, जाऊ दे ना, तिला अक्कल नाही आहे. त्यावर राधावहिनी म्हणतात, तिला अक्कल नाही आहे? साऱ्या हिंदुस्थानात कोणाला एवढी अक्कल नसेल तेवढी अक्कल आहे तिला. त्यावर किशाभाऊ म्हणतात, तिले डाऊट तर नसेल आला ना? या विचाराने ते दोघं घाबरलेली असतात. राधावहिनी म्हणतात, ती पोट्टी, तिने जे पाहिलं ते साऱ्याला सांगत बसीन का? तेव्हा किशाभाऊंना जरा टेन्शनच येतं. इकडे हर्षा आणि भैरवी बोलत असतात. तितक्यात अनिश तिथे येतो आणि भैरवीला चल म्हणतो. तेव्हा भैरवी त्याला विचारते, ऐक ना, तांदूळ आणलेस? त्यावर अनिश म्हणतो, हो गं, तुला सगळं सांगतो, पण तू चल ना, मला जरा महत्त्वाचं काम आहे. तेव्हा हर्षा त्याला आवाज देऊन म्हणते, ए हॅलो, ॲटलिस्ट से हाय टू मी.
तेव्हा अनिश तिला हाय म्हणतो आणि सी यू म्हणून तिथून जायला निघतो. तेव्हा हर्षा त्याला म्हणते 1 सेकंड आणि त्याला विचारते, अनिश तू सी एस ना? त्यावर तो म्हणतो, नाही ॲक्च्युली मी सी ए फॉर्ममध्ये काम करतो. तेव्हा ती त्याला म्हणते, ॲक्च्युली माझी एक रिक्वेस्ट आहे, माझं टॅक्सेशनचं काम करशील का? आणि ती मुद्दामच त्याला हिनवत म्हणते, ॲक्च्युली माझंच नाही, माझं आणि माझ्या हजबंडचं म्हणजे चेतनचं. हिने सांगितलंच असेल नाही का तुला? ॲक्च्युली काय ना, आम्ही खूप बिझी असतो. म्हटलं तुझ्याकडे वेळच वेळ आहे तर तू करशील. त्यावर भैरवी रागातच तिला म्हणते, त्याला वेळ नाही आहे, त्याला जॉब आहे हर्षा. त्यावर हर्षा म्हणते, पण एवढ्या स्ट्रेसफुल जॉब नाही आहे ना अनिश, तुला तर जमूच शकतं. आय विल पे यू. हे ऐकून अनिशला खूप राग येतो. पुढे ती म्हणत असते, ॲक्च्युली तू भैरवीचे पण छोटे मोठे कामं करत असतोस ना, तेव्हा आमचंही काम करशील तू? त्यावर अनिश म्हणतो, हो ठीक आहे करेल मी, पण त्यासाठी मी खूप फीज घेतो. त्यावर ती म्हणते, का? तू तर नवीन आहेस ना ह्या फील्डमध्ये? त्यावर अनिश म्हणतो, हो, पण मी जेवढी जास्त फी घेईल तेवढं जास्त तुला काम करावं लागेल. त्यावर ती म्हणते, हे बोलायला सोपं आहे पण करायला अवघड आहे. त्यावर अनिश म्हणतो, म्हणूनच मी जंगलात राहणं प्रिफर करतो. आणि तो तिला विचारतो, तू कधी जंगल सफारी केली आहेस का? त्यावर ती म्हणते, ऑफकोर्स नाही. त्यावर तो म्हणतो, तुला ते जमणारही नाही. त्यावर ती म्हणते, एक्सक्यूज मी, मला का जमणार नाही? तेव्हा अनिश म्हणतो, जंगल सफारी तुमच्यासारखी अशी घाईघाई होत नाही. तिथे जे प्राणी असतात ना ते बरोबर त्यांच्या वेळेला येतात. त्यासाठी खूप पेशन्स लागतात. त्यासाठी वाट बघावी लागते. ते तुमच्यासारख्या लोकांना जमणार नाही. त्यामुळे ही लाईफस्टाईल ज्या लोकांना आवडत नसेल ना त्या लोकांना तरी प्लीज बोलू नका. त्यावर हर्षाला राग येतो आणि ती त्याला म्हणते, एक्सक्यूज मी. त्यावर अनिश म्हणतो, आम्ही तुम्हाला कधी सांगतो का की आमच्यासारखं जगा, हे करा ते करू नका? मग तुम्ही आम्हाला का सांगता? मी तुझ्यासारखा आणि तुझ्या नवऱ्यासारखा खूप ॲम्बिशियस नाही आहे आणि याचं मला दुःखही नाही. सो भैरवीकडून मी तुझा नंबर घेतो, त्याच्यावर तुला कॉल करतो आणि माझी फीस सांगतो, तेव्हा तू पाठवून दे, असं म्हणून अनिश तिथून जायला निघतो. तेव्हा भैरवी हर्षाजवळ येऊन विचारू लागते, हर्षा बाय द वे, चेतन तुला शेवटचं ऑफिसमधून घ्यायला कधी आला होता गं? तेव्हा हर्षाकडे काही उत्तर नसतं आणि ती भैरवीकडे बघू लागते. तेव्हा भैरवी म्हणते, नाही मला आठवलं नाही म्हणून विचारलं, असं म्हणून भैरवी पण तिथून निघून जाते. इकडे अशोक मामा ईश्वरला म्हणत असतात, ईश्वरा, शेफाली आणि तुषारचं भांडण इतक्या टोकाला जाईल असं कधी मला वाटलं नव्हतं रे. पण तू मला कधी हे सांगितलं नाहीस. त्यावर ईश्वर म्हणतो, काय सांगणार? एक तर तुझ्या घरी एवढं सगळं काही चालू होतं, त्यात माझं रडगाणं कुठं सांगणार? सॉरी यार मित्रा, एक्स्ट्रीमली सॉरी. खरं तर मला असं वाटलं होतं हे तुषार आणि शेफाली वेगळं राहून त्यांच्यातला दुरावा वाढला तर त्यांच्यात प्रेम वाढेल. पण उलटच झालं सगळं. त्यामुळे मी तडक तुषारला घेऊन तुझ्याकडे आलो. त्यावर अशोक मामा म्हणतात, मला थोडासा वेळ दे, मी नक्कीच तुषारचं मन वळवण्याचा प्रयत्न करीन. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.